नमस्कार, हे आहे बहाव्याचं झाड म्हणजेच कॅशिया फिस्टुला। याआधी मी आपल्या चॅनलवर याच्या फुलांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहेच। त्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती आहे बहाव्या वृक्षाविषयी। तर आज मी तुम्हाला इथे या झाडावर जे भरपूर पोपट जमले होते या शेंगा खायला ते दाखवणार आहे। हे बहाव्याचं भरपूर मोठं वाढलेलं झाड आहे आणि त्याला आता खूप शेंगा लागलेल्या आहेत आणि आता जानेवारी महिना सुरू आहे। या शेंगा आता हळूहळू पक्व होतील आणि नंतर त्या गळून पडतील। आता या शेंगा थोड्या हिरवट आहेत, थोड्या कच्च्या आहेत। या शेंगांच्या आतमध्ये ज्या 50 ते 100 चपट्या छोट्या बिया असतात त्या बियांभोवती एक गोड आणि चिकट असा गर तयार होतो। गाभुळलेली चिंच कशी असते त्यासारखाच तो गर असतो आणि तो गर चवीला जरा गोडसर असल्यामुळे पोपटांना खूप आवडतो। भरपूर पक्ष्यांचं ते आवडतं खाद्य आहे। आता हा पोपट आहे, मी तो तुम्हाला झूम करून दाखवते। खूप मस्त तो आस्वाद घेत होता या शेंगेचा। हा गर थोड्या दिवसांनी चॉकलेटी रंगाचा होतो, आता थोडा पिवळसर रंगाचा आहे। त्यातल्या बिया सुद्धा अजून कच्च्या आहेत, पक्व झालेल्या नाहीयेत। या अशा लांबलचक दंडगोलाकार शेंगांना भरपूर आतमध्ये गर असतो याच्यामध्ये। हे बघा, हा व्हिडिओ घेण्याचा मला मोह आवरला नाही आणि म्हणून मी तुम्हाला ते दाखवते आहे। या बघा, या शेंगा खाली सुद्धा पडलेल्या आहेत सगळ्या आणि या कच्च्या ज्या बिया आहेत अजून ज्या पक्व झालेल्या नाही त्याचा सुद्धा इथे भरपूर कचरा या पोपटांनी केलेला आहे। तर बहाव्याचा दुसरा व्हिडिओ सुद्धा तुम्ही आपल्या मराठी बागकाम चॅनलवर नक्की बघा। धन्यवाद।